नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आवळा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. आवळा वात, कफ, पित्त हे दोष कमी करतो. आवळ्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. आवळा डोळ्याची नजर वाढवतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं. आवळा केसांसाठी खूप फायदेशीर असतो. आवळ्याने केस मजबूत होतात. आवळ्याचे एवढे सारे फायदे आहेत तर तो आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे. चला तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवळ्याचा मुरंबा, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. हा मुरंबा वर्षभर टिकतो, अजिबात खराब होत नाही, अजिबात बुरशी लागत नाही याला. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. तर मी इथे मुरंबा बनवण्यासाठी आवळे घेतलेले आहेत. हे आवळे 1.5 किलो आहेत. हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी इथे अशा प्रकारे मोठे आवळे वापरलेले आहेत. तुम्ही छोटे आवळे देखील इथे वापरू शकता. बाजारात छोटे आणि मोठे दोन्ही आवळे असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आवळे वापरू शकता, पण मी अशा प्रकारे मोठे आवळे घेतलेले आहेत. मोठ्या आवळ्याचा मुरंबा छान होतो. कधी कधी काय होतं, बाजारातून आवळे आणलेत, एक अर्धे आवळे असे खराब येतात. तर हे खराब आवळे आपल्याला अजिबात ह्याच्यामध्ये वापरायचे नाहीत. एक अर्धा आवळा खराब असेल तर असं खराब साईड ती काढून टाकायची आहे चाकूच्या सहाय्याने. तर इथे बघू शकता, जेवढे खराब आवळे होते तेवढे मी अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहेत. चाकूच्या सहाय्याने छान व्यवस्थित करून घेतलेले आहेत. आता हे आवळे छान व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आवळे छान धुवून झालेले आहेत. ते मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. तर हे 1.5 किलो आवळे आहेत, तर मी त्यासाठी 1.5 किलोच गूळ वापरत आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता, पण गूळ घातल्याने आवळ्याचा मुरंबा पौष्टिक तयार होतो. त्यामुळे आवळ्याचा मुरंबा बनवताना गूळच टाका. दोघांचंही प्रमाण सेम ठेवायचं आहे. 1.5 किलो आवळे आहेत तर 1.5 किलोच गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्यामध्ये डायरेक्टली गूळ नाही टाकायचा आहे. डायरेक्ट गूळ टाकला तर खाली गूळ करपू शकतो आणि आपला मुरंबा करपट लागू शकतो. त्यामुळे अर्धा ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे. मुरंबा तयार करताना जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लासच पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. मी अशा प्रकारे गूळ बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही चाकूने चिरून देखील घेऊ शकता किंवा किसून देखील घेऊ शकता गूळ. तर मी ह्याच्यामध्ये सगळा गूळ टाकून घेतलेला आहे. गूळ आणि पाणी छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे गूळ आणि पाणी छान एकजीव करून घेतलेला आहे. 1.5 किलो आवळ्यासाठी 1.5 किलो गूळ घातला तर आपला पाक देखील पुरेसा होतो. त्यामुळे समप्रमाण वापरायचं आहे इथं. त्यानंतर गूळ आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे. त्याला पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचा आहे. छान एकजीव करून झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ करून घेतलेले आवळे टाकून द्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे सगळे आवळे टाकून घेतलेले आहे त्यामध्ये. त्यानंतर आवळे आणि गूळ छान एकजीव करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. मी इथे छान एकजीव केलेला आहे. तर आता हे आवळे आपल्याला 1.5 तास शिजवून घ्यायचे आहेत. 1.5 तास व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत ते आवळे. तर बघू शकता आवळ्याला छान अशी उकळी आलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहेत एकदा. आवळा शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याला अधनंमधनं हलवत राहायचं आहे, नाहीतर पाक खाली लागू शकतो. त्यानंतर छान याला उकळी आलेली आहे आणि अर्धा तास झालेला आहे हे आवळे शिजत आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा मिरेपूड टाकून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर लाल मिरची नसेल टाकायची, नाही टाकली तरी चालेल. त्याऐवजी याच्यामध्ये विलायची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर छान एकजीव करून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे.
दीड तास झालेला आहे, बघू शकता मुरंबा शिजतोय. तर आपला मुरंबा छान शिजलेला आहे. आवळ्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. आवळ्यामध्ये पूर्ण गुळाचा पाक गेलेला आहे. तर बघू शकता दीड तासामध्ये आपला मुरंबा छान शिजलेला आहे आणि पाक देखील छान तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते थोडासा पाक. बघा एकसारखी तार पडते, म्हणजे आपला पाक देखील तयार झालेला आहे. अशा प्रकारे जर पाकाला तार पडली तर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपला मुरंबा तयार झालेला आहे. तर मी इथे गॅस बंद करून घेत आहे आणि थंड होऊ देत आहे 15 मिनिटासाठी. तर पाहू शकता 15 मिनिटं झालेली आहेत. आपल्या मुरंब्याला किती छान असा कलर आलेला आहे. वा मस्त एकदम सुरेख असा मुरंबा तयार झालेला आहे. बघू शकता पाकामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आवळे एकदम शिजलेले आहे. एकच नंबर कलर आलेला आहे आपल्या मुरंब्याला. हा मुरंबा मी ज्याप्रमाणे सांगितला आहे त्याप्रमाणे बनवला तर अजिबात खराब होत नाही. त्याला बुरशी लागत नाही, वर्षानुवर्ष टिकतो. मी एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवत आहे. बघू शकता किती असा सुरेख असा कलर आलेला आहे याला. मुरंब्याचा पाक देखील किती छान असा झालेला आहे. हा मुरंबा तयार झाल्याच्या नंतर काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीतच ठेवायचा आहे. प्लॅस्टिकची किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर मुरंबा खराब होऊ शकतो, मुरंब्याला बुरशी लागू शकते. त्यामुळे काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये हा मुरंबा ठेवायचा आहे. हा मुरंबा जसा मुरतो तसा तो खूप छान खायला लागतो. तुम्हीही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. मी ज्याप्रमाणे तुम्हाला हा आवळ्याचा मुरंबा सांगितला आहे त्याप्रमाणे नक्की करून बघा. खूप छान होते ही रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशा पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.